हॅलो गाईस, तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजचा जो व्लॉग आहे किंवा हा जो व्लॉग आहे तो खूप जास्त स्पेशल आहे. का? कारण की मी जाते कुठेतरी. आता लोकेशन मी आता रिव्हील नाही करणार आहे. ते तुम्हाला थोडा टाइम नंतर कळेल की मी कुठे जाते, कुणासोबत जाते, कशी जाते, एव्हरीथिंग आपण नंतर सांगू. आता आज आहे ट्यूसडे आणि आता वाजले 5 वाजले. तेच ते 5 वाजले आहेत. मला पॅकिंग करायची आहे. मला 6:30 पर्यंत निघायचंय. मला पॅकिंग करायची आहे, मला अंघोळ करायची आहे, मला माझं सगळं आवरायचंय. आता आपण माझ्यासाठी हा खूप मोठा चॅलेंज आहे की मला 1.5 तासामध्ये एवढं सगळं करायचंय. आय होप हे मी सगळं करू आणि तुम्हाला मी सांगते हळूहळू की आपलं डेस्टिनेशन काय आहे ते. तर जसं मी आता बोलली होती की माझ्याकडे 6:30 पर्यंतचा टाइम आहे आणि आता वाजले आहेत 9. माझं नाही झालं आवरून. मला खूप जास्त टाइम लागला माझी पॅकिंग करायला आणि बाकीची कामं होती. माझीच होती ती करायला. पण आता माझी अंघोळ झाली आहे, पॅकिंग झाली आहे. मी आता पटकन रॅपिडो बुक करणार आहे. रॅपिडो ऑटो करणार आहे आणि आम्ही सगळे भेटणार आहोत ठाण्याला. तो मला तिथे जायचं ठाण्याला. पटापट रॅपिडो बुक करूया आणि पुढे मी तुम्हाला सगळं सांगते. माणसाला जेव्हा लेट होतोय आणि ट्रॅफिक नसेल असं होऊ शकतं का? पण मी ते इग्नोर केलं आणि मी माझी सिरीज बघत होते रिक्षामध्ये. तर गाईस, मी ठाण्याला आलेली. तर मग मी कुठे आली गेस करा तुम्ही. गेस करा मी कुठे आली आहे ते. मिस्टर बेन आहे गाईस, मिस्टर बेन आहे. आल्या मी मस्त गरमागरम डोसा खाल्ला. मला मजा आली खाऊन. मी जेवून आलेली घरी, डाळ भात खाल्लेला. बट इथे आल्याला गरमागरम डोसा बनवत होता आणि मी नाही खाणार असं होऊ शकतं का? नाही, नॉट पॉसिबल गाईस. आणि अजून 2 लोक येणार आहे, आम्हाला जॉईन करणार आहेत. तर आम्ही त्याचा वेट करतोय. तर विचार केला वेट करतो ते तर आपण डोसा खाऊन घेऊया थोडासा. मग आता खाल्ला. ते दोघं आल्यावरती मग आपण भेटूया परत. तर आम्ही आता निघालो आहोत. बराच टाइम झाला आम्हाला निघून ॲक्च्युली, पण मी केला नाही व्लॉग. आम्हाला 2 लोकांनी अजून जॉईन केलं. गाईज हाय बोला. हॅलो. ती लाजते थोडी ब्लॉगमध्ये यायला. ती थोडी कॉन्शियस झाली आहे, पण राहू द्या. आता असं मजा येते ॲक्च्युली. रात्रीची जर्नी चालू आहे. तू पण हाय बोल ना. तू का नाही बोलत आहे? हां ठीक आहे, तू बघ गाडी बघ. पण मी सांगितलं नाही कुठे जातोय. ठीक आहे, मी तुम्हाला अजून पण नाही सांगणार. अजून सस्पेन्स मी असं ठेवणार आणि तुम्हाला नंतर रिव्हील करणार लोकेशन. बट आपण बघूया पुढे काय होतंय. आम्ही आता थांबलो इथे पेट्रोल पंपावरती आणि मला इथे काय दिसतंय बघा, टेम हॉटेल्स. आता मी जाणार कॉफी प्यायला. मला कॉफी प्यायची आहे, नाही चालू आहे. तो दरवाजा हे पी चालू आहे आणि रेडबुल पिते. रेडबुल कोण पितं? मी. असं एकदम असं गोड गोड टेस्ट लागते. नाही, छान लागते प्लीज यार. ते मॉन्स्टर पेक्षा तरी छान. मला आठवत नाही मी एकदा पिलेली मॉन्स्टर. म्हणजे असं वाटतं की मी झोपून जाईल आता, पण झोपायचं नाही म्हणून मी हे घेतलंय. मी झोपायला लागले आणि मी कॉफी घेणार आता. मी लास्ट टाइम ट्राय केलेली, आय थिंक कोल्ड कॉफी ट्राय केलेली. आम्हाला आवडलेली ती, मस्त होती, क्रीमी आणि थिक होती. बघू आता आम्ही परत, म्हणजे मी जाते परत कॉफी घ्यायला. तर बघूया आपण. सॅड न्यूज काही, सॅड न्यूज. त्यांनी ना एक डोर ओपन ठेवला आहे आणि आतून सगळ्या लाईट चालू आहेत. तर मला वाटलं की चालू असेल, बट इट इज क्लोज्ड. मी एवढी खुश झालेली आहे की भाई आता कॉफी पिणार मस्त. काय लॉल झाला आमचा. ते आम्ही काय करतोय, टायरला हवा भरतोय का आपण? झाली. आम्ही टायरला एकदा हवा चेक वगैरे केली, परत त्याची हवा भरून झाली. पण मला माझी कॉफी नाही भेटली यार, शिट. बट ठीक आहे, नो वरीज. उद्या येताना पिईन मी कॉफी. तर मी पिणार कॉफी, तर मी पिणार बाबा. कॉफी इज यू नो हाऊ मच आय लव्ह कॉफी. आता बघूया हाऊ इट इज, व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. बसूया आपण गाडीमध्ये. गाईस सॉरी, आय एम सॉरी गाईस. किती मस्त दिसते ना.
किती झोपणार काय करतो बाई, हे सगळं लिंबाम बिंबाम लावतो असं ना लाईट मध्ये असं. माझं नाही कशी बसते मी. गाईज ड्राईव्ह करतोय तो आणि मी त्याला असं गाईड करते की कसं ड्राईव्ह करायचं ते. समजलं का तुम्हाला? उत्कृष्ट गायडन्स भेटतोय मला. हे ना मग काय भाई, म्हणजे असं मी अशी अलर्ट एकदम भाई, असं हळू चालवायचं, गेअर शिफ्ट करायचं, Speed कुठल्या breaker. लेन मध्ये ठेवायची गाडी, स्पीड लिमिट काय आहे हे सगळं मी सांगते त्याला, मग तो चालवतो प्रॉपर. आमची गाडी ऐका कुठली चालू आहे. वी आर वायबिंग दिस काइंड ऑफ सॉन्ग. झोप येते भाई मला, माझे डोळे बघ कसे झाले. मला असं अशी झोपली नाही अशी, पण नाही झोपायचे आपल्याला. आणि आम्ही जाताना गेलेलो मिसिंग लिंकने. हा माझा फर्स्ट टाईम होता टू गो फ्रॉम देअर आणि मला आवडलं. आम्ही फायनली पोचलो एकदाच आम्ही पोचलो. मला एवढी झोप येते, मला एवढी थंडी वाजते आणि मी तुम्हाला काय बोलू आता. आणि तुम्हाला अजून पण नाही सांगितलं मी लोकेशन काय येते, तुम्हाला लवकरच सांगते मी. स्टे ट्यून्ड. किती मस्त वाटतंय यार, सकाळ झाली आहे, तिथे सनराईज होतोय, किती मस्त वाटतंय भाई, मला तर खूप आवडतंय. असं थंड थंड वारा चालू आहे आणि इथे मी बाकी दोन लोकांची आंघोळ झाली, आता मी आंघोळ करायला जाणार आहे. पण किती पीस वाटतंय माहिती, असं शांतता आहे, थंड हवा चालू आहे आणि असा व्ह्यू आहे भाई, असा व्ह्यू. वाव, मस्त मस्त कॉफी प्यायची आंघोळ करून या व्ह्यूमध्ये, मजा येईल. की सनराईज होतोय, सनराईज पहिल्यांदा बघते माझ्या आयुष्यात सनराईज, नाही तर मी फार सन डोक्यावर आला का असा मग मी उठते 12 वाजता. आता काय काय भाई असं वाटतंय, असं ड्रॉइंग काढतो ना आपण ते, असं माउंटेन आहे, मग क्लाउड असं आजूबाजूला आणि सन, भाई एकदम तसंच वाटतंय, एकदम तसंच वाटतंय. मस्त वाटतंय भाई. काय हवा चालली आहे बघा, काय हवा आली भाई, मला आली मजा, थंडी वाजायला लागली. हिला बघा तिला काय होतंय. तर गाईस मी रेडी आहे, ऊन लागतंय यार, म्हणजे डोळे नाही उघडत आहेत. माझं आउटफिट बघा गाईस, आउटफिट, डोळे नाहीच उघडत आहेत माझे, थांबा 1 मिनिट. तर मी चष्मा लावला गाईस, कारण की माझे डोळे उघडत नव्हते. माझा आउटफिट मला असं खूप जास्त चांगला वाटतोय, मी माईक नाही लावला आहे. मी तुम्हाला सांगू आता लोकेशन, व्हॉट शुड आय टेल यू द लोकेशन? नाही, माझ्याकडे नाही आहे, थांबा अजून वेट करूया आपण, आता सांगू तुम्हाला थोड्या वेळाने, आता नाही अजून थोड्या वेळाने. वेट, भूक लागली आहे यार, जेवायचं आहे जेवायचं बोलते, नाश्ता करायचा आहे गाईस, वी हॅव टू डू अ नाश्ता. सनलाईट येते मस्त. आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत. हाय हाय बोल रे. हॅलो. तर आम्ही आता जातोय भीमाशंकरला. ही स्पेशल ट्रिप का आहे, कारण की हा माझा पहिला ज्योतिर्लिंग आहे आणि मला कधीपासून जायचं होतं उज्जैनला, पण माझा काही उज्जैनचा बुलावा अजून आला नाही आहे. तर भीमाशंकरचा बुलावा आला आहे, तर आपण ते करूया. तर बघू आम्हाला किती वेळात दर्शन भेटतं, लाईन कशी आहे, जे पण आहे. प्रचंड भूक लागली आहे सगळ्यांना, नाश्त्याची सोय केली पाहिजे आम्ही आमच्यासाठी, पण ठीक आहे बघूया. आमचा सकाळ सकाळचा व्ह्यू बघा गाईस, किती मस्त वाटतंय. गाईस आम्ही आमच्या लोकेशनवरती आलो आहोत. माझे डोळे का बंद होतात, ऊन तर नाही आहे, माझे डोळे बंद होतात. पण आपण डायरेक्ट मंदिराकडे नाही जाऊ शकत, आम्हाला इथे पार्किंग स्पेस आहे बघा तुम्ही, इथे सगळ्या गाड्या लागल्या, इथून तुम्हाला वरती चालत जायचंय. आता ते किती चालत जायचं ते मला आता कळेल, कारण की मला पण नाही माहिती. मी रील्स मध्ये बघितलेलं तर 2 किलोमीटर्स होतं, आता बघू काय येते. आणि नशीब पाऊस नाहीये, बट द वेदर इज वाव. मला वेदर खूप आवडलं, तुम्हाला दाखवते.
विचार केला वर जाण्याच्या आधी थोडस काहीतरी खावला. मग ते नशीब एक काका आहे जे पोहे विकतात आणि आम्ही पोहे घेतलेत. बघूया कसे करतात टेस्ट, कारण की आम्ही डिनर कधी केलेला मला आठवत पण नाही आणि त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लंच नाही. आता 9 वाजलेत 9 आणि खूप जास्त भूक लागली सगळ्यांना. बघूया टेस्ट करूया ते पोहे. टेस्ट कर ना आणि त्यांना सांग असे एडून जातात. काय पोह्यांनी. ठीक आहे, म्हणजे खाऊ शकतो ऑप्शन नसेल तर. खाऊ शकतो ऑप्शन नसेल तर, आणि आमच्याकडे खरंच ऑप्शन नाहीये आणि आम्ही गाडीमधून पण काहीच नाही, तर वी हॅव टू एनिवेज. म्हणजे चांगले पोहे. पोह्यांवरती त्यांनी मटकीचं हे दिली आहे काइंड ऑफ रस्सा आणि वरती थोडीशी हे काय फरसाण. केवढा असं वाटतं की मटकीचं कालवण आणि पोहे खातोय. यम्मी यम्मी. आणि लक बघा, लक आमचं लास्टचे 2च प्लेट उरलेले मग आम्ही ते घेतले. नो थँक गॉड काहीतरी भेटलं रात्रीपासून खायला. मस्त आहेत गाईस. आणि ना वेदर आहे ना असं मध्येच थोडस ऊन येतं आणि पूर्ण फॉग फॉग येतोय. आता फॉग कसं कॅप्चर करून मी कॅमेरामध्ये मला नाही माहिती, तर मी तुम्हाला दाखवते. पाऊस पडू दे प्लीज भाई. ओल्लो ओल्लो व्हायचं प्लीज. टाकणार हे सगळं टाकणार. बघ आपला ब्लॉग आहे ना रिअलच बोलते. रॉ असतं रॉ. ठीक आहे रॉ. कसे पण अँगल्स, काही पण बोलायचं, काही पण टाकायचं. आपलेच लोक फॉग बघा गाईस. फॉग धुकं धुकं बघा धुकं. आमची मंचरची भाषा आपण दिसतच नाही. आपण दिसते का असं वाटतं की बाबा पुढे माणूस कुठे चाललाय दिसतच नाहीये असं. शिवानी पुढे बस. बरोबर. हेलो आम्ही ऍक्च्युली वरती चालत नाही आलो, आम्ही बसने आलो कारण की आम्हाला टाइम वाचवायचं होतं. आणि कारण की गर्दी खूप होती. बघूया गर्दी खूप होती ग खाली भाई. तर आता माहिती नाही की आम्हाला आता आतमध्ये किती वेळ लागेल, किती लोक आहेत, किती माणसं आहेत. काय बोलते मी, असं का बोलते. प्लीज मला समजून घ्या. काल रात्रीपासून मला झोप नाही झालं. 24 तास झालेत मला, मी झोपलेली नाहीये. तर थोडंसं समजून घ्या मला प्लीज. एवढा मोठा टॉवर लावलाय नेटवर्क. आता आपण डायरेक्ट दर्शन करून तिला समजून घ्या. आणि मला पण जाऊन आली. मी पण ऑफिस वरून जाऊन आले. मी एवढं ड्राईव्ह केलंय. तू कधीपासून गेली ऑफिसला. कालच गेली. पहिला दिवस मंडेच होती माझी जॉईन. हो मला नव्हतं. इथे काय इथे कोण आहे कोण. चिल्ड वातावरण, थंड थंड पाऊस चालू आहे, वारा येतो, आजूबाजूला खायला आहे. आणि एक गोष्ट अजून विसरण्याआधी की तुम्ही इकडे जर येत असाल ना तर प्लीज कॅश कॅरी करा, कारण की नेटवर्कचा थोडा इश्यू आहे इथे वरती. तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये कॅश द्यायलाच लागेल. वरती आले की नेटवर्क आहे. हा वरती आला की आहे नेटवर्क. आम्ही खालीच थांबलेलो पार्किंग मध्ये. तर तिथे आम्हाला माहिती नव्हतं वरती काय खायला भेटेल नाही भेटेल. तर तिथे पोहेवाले काका होते, मटकीचं कालवण टाकलं. मटकीचं रस्सा टाकला होता, त्याच्यावरती शेव दिली होती फरसाण. छान होतं. आम्हाला वाटलं होतं ट्यूजडे आहे पण जास्त गर्दी नसेल, पण गर्दी बघा गाईस. अभी हो आप क्या कर सकते तो बोलतोय की मी काळा दिसतो. काळा तर आहे ना बाई, काळा आहे म्हणून यांनी काय टाकलं माहिती का, बेणा डोसा. बेणे काळा आहे ना, साऊथ इंडियन वाटला पाहिजे. अण्णा आहे तो अण्णा. तुला काय वाटतंय किती वेळ लागेल आपल्याला. 2-3 तास लागतील. 2-3 तास. मला तर वाटतं 10 मिनिट. हाऊ फार आय अज्युम ॲटलिस्ट 45 मिनिट्स. 1-2 तास कुठे नाही गेला. तुला काय वाटतं किती वेळ लागेल. जे पण सही गेस करणार आणि तेवढा टाइम लागला त्याला बक्षीस मिळेल. मला वाटतं 45 मिनिट्स. मला वाटतं की 1 तास 15 मिनिटं. आता किती वाजले. आता 11:15 झाले. 11:30ची मीटिंग आहे आणि याची 11:30ची मीटिंग आहे बाई. हा लॅपटॉप घेऊन आलाय इथे
ते काय बोलतात माउंटेन वरती आता एम आय ऑडिओबल करणार काय करणार आहे? एम आय ऑडिएबल एम आय ऑडिएबल येस यू आर येस तुझं काय ऑफिसला सोडून आले नाही माझा आज विकली ऑफर. विकली ऑफिसचा आज आणि माझं काय आहे? आणि माझं आहे परमनंट ऑफ माझं आहे परमनंट ऑफ गाईस. माझा वर्क फ्रॉम होम आहे. काय आहे वर्क फ्रॉम होम आहे माझं. तुला कोणी विचारलंच काय काय बोलली? मोठ्या प्रमाणात लॉल झालेला आहे इथे. अरे मस्ती करते मस्ती करते चल मला आपण बोलली मी बोलली काय? मला विचारलीस मक्का खाऊया का आपण मक्का कोण येताना जातो ना खाऊया. आता फूड भरलं आहे. भाजलेला मक्का भाजलेला मक्का हे सगळं तू टाकणार आहे. मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे गाईस, कन्स्ट्रक्शन. अपडेट चालू आहे ना माहीत का अपडेट गाईस. आपल्याला 2 तास लागले ना लाईनमध्ये. 2.5 तास आम्ही लोक लाईनमध्ये उभं होतो. त्यानंतर आमचं दर्शन झालं. आम्हाला वाटलेलं की आम्हाला आरती भेटेल कारण की कोणीतरी सांगितलेलं की 12ला पण एक आरती होते. मग मी आज जाऊन आम्ही विचारलं तर एक बोलला 2, मग अजून एकाला विचारलं तर तो बोलला 3:15. पण आपलं दर्शन पण कसं झालं ते पण सांगा. हा दर्शन मला तर आवडलं म्हणजे चांगलं झालं. खूप जास्त वेट करायला लागला पण ठीक आहे नो वरीज. दर्शन खूप जास्त चांगलं झालं. एनर्जी नाही आहे गाईस. मोर दॅन 24 आवर्स झालेत आणि कोणीच नाही झोपलोय. एक तर खूप जास्त भूक लागली आणि माझं तर असं इतकी झोप येते ना की आता 2 मिनिटात झोपून जाईन मी कुठे पण. माझ्या हाताला कळ लागली पकडून फोन. हिला मालकिष्ट खाते मी नाही खाते. हा मी खाल्लं आरामात भाई आरामात. हा मी खाते. मला नाही म्हणजे एनर्जी 0% आहे. 0% एनर्जी आहे बाबा. मी नाही सांगू शकत. तरी पण मी आता बघू हा व्लॉग मी कितीपर्यंत बनवते. आता बघू आम्ही कुठे थांबतोय जेवायला. आणि हा व्लॉग ऍक्च्युली मी किती कंटिन्यू करते कारण की एनर्जी नाही आहे गाईज. बिकॉज इट इज व्हेरी काय असतं ते डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टे अवेक मोर दॅन 24 आवर्स अँड त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग पण चालू आहे. तर हे थोडंसं इम्पॉसिबल आहे. काय बोलते तुला काय वाटतं? तू एवढी हसते मग तू काय तू काय एकदम फुल एनर्जेटिक आहे का? पाठीमागे बसले मी झोपते. अरे हा ह्याला हे जे पाठी बसतात ना काय झोपत नाही. तरी पण जे पाठी बसतात ना त्यांचा एक प्लस पॉइंट आहे. दे कॅन हॅव अ नॅप. बट मी नाही बसू शकत ना. सॉरी मी नाही झोपू शकत कारण की जो ड्रायव्हर असणार त्याला असं डिस्ट्रॅक्ट नको व्हायला ना. असं की भाई माझा बाजूचा माणूस झोपतोय मग तो पण झोपेल. असं मला असं डॅडी बोललेलं एकदा की तुला जर नाही खरंच बोललेले की जर तुला पुढे बसायचं असेल तर झोपायचं नाही. आणि मी तेव्हा खूप छोटी होती. मला असे खूप हाऊस होती की कुठे पण कुणाच्या पण गाडीमध्ये की मी पुढे बसणार. तेव्हा ते बोललेले की तू जर झोपणार नसशील तर मग तू पुढे बस. मग आता मी ते फॉलो करते डॅडी. ते मी फॉलो करते. मी नाही झोपत आहे. मी 1 सेकंड पण नाही झोपले है ना. मी नाही झोपले बिकॉज वी डोंट वॉन्ट टू डिस्ट्रॅक्ट द ड्रायव्हर यु नो. सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट अँड वी फॉलो द रूल्स. हा अरे तसा ड्रायव्हर नाही रे. आता सध्या तू ड्राईव्ह करतोय ना म्हणून. वी डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब प्रसाद. ओके वी डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब और डिस्ट्रॅक्ट प्रसाद नॉट अ ड्रायव्हर सॉरी प्रसाद. आता चांगलं भाई कुठेतरी एक जेवणचं हे हॉटेल भाई शोध. आपण खाऊया आणि झोपून जाऊया. आणि ते नको यार जेवायचंय मला प्रॉपर जेवायचंय. आणि मला कमेंट करून पण सांगा की मी आज कशी दिसते ते. ओके मी साडी घालणार होती कारण की आमच्या दोघांचं डिसाईड झालेलं आहे की आपण साडी घालूया. पण ड्यू टू सम रिझन्स ते आम्ही लोकांनी नाही वेअर केलं. आणि नशीब की मी स्पेअर असा एक ड्रेस आणला होता तर मग मी तोच वेअर केला. तर मला कमेंट करून प्लीज सांगा हा मी कशी दिसते ते. काय तुम्हाला वर्क फ्रॉम होम बघायचंय का? त्याला अर्जंट एक काम आलं तर त्याने गाडी साईडला लावली आणि
ही सेड की त्याने ऑफिसमध्ये सांगितलं की आय विल बी डुईंग वर्क फ्रॉम होम. तर तो आता वर्क फ्रॉम होम करतोय गाडी साईडला लावून. आणि नशीब की भाई आम्हाला थोडंसं हे भेटलं, नेटवर्क भेटलं ना. ते वरती नेटवर्कच नाही आहे, झिरो नेटवर्क. आता ही इज डुईंग इट्स वर्क फ्रॉम होम. हाऊ आर यू फिलिंग? चोरी केल्यासारखं वाटतंय. चोरी काय गेली याच्यामध्ये? हालत बघ भाई, हालत देखो उसकी. बेचारा सोया नहीं है, ऑफिस गया था रात भर, बेचारे ने ड्राइव किया है, अभी भी वही ड्राइव कर रहा है, ऊपर से काम भी हैंडल कर रहा है. कितना मतलब वो है, काय असतं म्हणजे, काय असतं, काय बोलतात त्याला, किती हा तेच, किती डेडिकेटेड आहे माणूस. तुम्हाला दिसतंय? मी असती तर बोलली असती, सॉरी सर आय एम नॉट वेल, प्लीज डोंट कॉन्टॅक्ट मी. बट भाई त्याने गाडी साईडला लावली आहे, पार्क केली आणि मग तो काम करतोय. बिकॉज त्याचं काम पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघू आता आम्ही कुठे थांबतोय जेवायला. आता तुम्हाला मे बी हवेमुळे किती आवाज येतो मला नाही माहिती. आता आम्ही थोडा वेळ थांबलो आहे, रेस्ट घेतली आहे थोडी. काय व्ह्यू आहे, मी तुम्हाला दाखवू का? असं नाही दाखवतो, मला बाहेर दाखवते. एक गुड मॉर्निंग गाईस. आजचा आहे नेक्स्ट डे आणि आम्ही आता फायनली निघालो आहोत. मला आम्ही लोकांनी काहीच नाही केलं, आम्ही लोक जेवलो आणि झोपून गेलो. असं वाटत होतं की किती दिवसांपासून झोपलो नव्हतं, ते झोपलो डायरेक्ट, तेवढंच होतं. आणि आता सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली सगळ्यांनी, भूक लागली. आता जेवायचं आहे. पहिला स्पॉट आहे समथिंग टू ईट, ब्रेकफास्ट, आणि मग रिटर्नात जाऊ. माझा तर पॉईंट आहे की लोणावळा पॉईंटला मस्त थोडा वेळ थांबू, पण हा जो माणूस दिसतोय ह्याला ना सुट्टी नाही आहे. आणि आम्ही लोक बोलतोय की याला सुट्टी घ्या, आम्ही थोडं कन्व्हिन्स करूच तेवढं. आय होप की हा अग्री करेल, है ना. ही झोपली वाटतं. आम्ही तिघं पण ह्याला कन्व्हिन्स करतोय की आपण लोणावळा पॉईंटला जाऊन फिरून आरामात जाऊ. आता सुट्टी घेऊनच टाकतो. किती वाजले? 12 वाजले असते. किती वाजले रे? 12. बघा 12 तर वाजले ना. द अपडेट, आता आम्ही आलोय किनाऱ्याला. हा आमच्या ऍक्च्युली रूटमध्ये पडत नाही, कारण की आम्ही लोणावळा साईडने येणार होतो. तर आय कन्व्हिन्स्ड मिस्टर प्रसाद की प्लीज आपण किनाऱ्याला जाऊया. हे तिघं पण आले नाही तिथे, मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली. आणि हा माझा फेवरेट रेस्टॉरंट आहे, फेवरेट. आणि हे काय आहे आता हे तिघांना कळेलच इकडचं जेवण खाऊन. आम्ही बसलो इथे, आमच्या ऑर्डरचा वेट करतोय. आणि मी ऑर्डर येण्याच्या आधीच खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की मी फूड टेस्ट केलं इकडचं, खूप जास्त चांगलं आहे, खूप जास्त चांगलं आहे. आय जस्ट म्हणजे असं खूप जास्त भूक लागली मला. असं झालं ते जेवण कधी येतं, मी ते कधी खाते. बघू, आपण जेवण आल्यावर दाखवतो तुम्हाला की आम्ही लोकांनी काय काय ऑर्डर केलं. भूक लागली आता जास्त. भूक तुला आम्ही काय पिलोय आहे, पिना कोलाडा. नान इधर डाल दो जी. रोटी की तरह मेरे को रोटी उसको मैदे के खाएंगे. मैदे का रोटी उधर दो. मी टाकी ना, नाही खरंच टाकी. वो ये कौन सा रोटी? गेहूं का. काय मस्त वाटतंय गाईस, मस्त वाटतंय. मुर्ग मुसल्लम, मैदा वाला है. चीज गार्लिक नान. तो गेहूं का उसको डाल. वाव वाव. निशब्द आहे काय निशब्द. जरा जोरात पण आवाज आला पाहिजे. निशब्द निशब्द आहे. अनुष्का आणि तिचं आहे मुर्ग मुसल्लम. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आहे ना हे असं कांदा घ्यायचा, त्यावर ना लिंबू टाकायचं आणि त्यावरती असं काळं मीठ किंवा नॉर्मल मीठ टाकायचं आणि ते खायचं. खूप सुंदर लागतं. सुंदर ना, मस्त लागतं, छान लागतं. युअर रिव्ह्यूज? Awesome. ऑसम. 10 on 10. हा डेझर्ट आहे आमचा, बघा
कॅरेमल कस्टर्ड किती मस्त वाटतंय यार हे बघा. डिस्काउंट तुझ्यासाठी 250 आहे ना. हा, मग ठीक आहे. पर्यंत पर्यंत आतला खरं बरं 250 आहे ना. हा, मग ठीक आहे. चेरीस 100 माझं आहे. वाव. मस्त जेवण झालेलं आहे, मस्त जेवण झालेलं आहे. पण आम्ही जेवून जसं बाहेर पडलो तसं एवढ्या जोरात पाऊस आलेला, एवढ्या जोरात आम्हाला काही दिसतच नव्हतं पुढचं. तुमच्या साईडला आहे ओल्ड मुंबई आईस्क्रीम फ्रंट आहे. मी एक फर्स्ट टाइम खाते. हे लोक बोलतात, हा मला बोलला की खूप चांगली आईस्क्रीम भेटते इथे. तर आपण बघूया काय आहे. आईस्क्रीम नाही घेतले त्याने, काजू शेक घेतलाय, काजू शेक. आणि त्याने जामून फ्लेवर घेतलाय. मला थंडी असते. काजू शेक आपण ट्राय करतोय. ठीक आहे, मी पहिल्यांदा असं काय मस्त आहे, मला खूप आवडलं काजू शेक. ॲज युजल मी घरी आल्याच्या नंतर ब्लॉग एंड करायचा विसरली होती गाईस. ॲक्च्युली विसरली नव्हती, मी खूप जास्त दमलेली तर मी ब्लॉग एंड नाही केला. आता जेव्हा मी एडिट करत होते तेव्हा मला आठवलं की मला ब्लॉग एंड करायचा आहे. तर हा ब्लॉग एवढाच होता. मला खूप जास्त मजा आली, मला खूप जास्त चांगलं दर्शन झालं. खूप हेक्टिक झाली, बॉडी टायर्ड होती, सगळं टायर्ड होतं, बट एक असतं ना की खूप जास्त चांगलं वाटलं. तर ती फिलिंग होती आणि जेवण पण वाव होतं. तर ओव्हरऑल ट्रिप खूप जास्त चांगलं होती. तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा. मी बघते कोण मला जास्त कमेंट नाही करत आहे, 1-2च आहेत जे मला कमेंट करतात, बट प्लीज कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि लवकरच आपण परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटू. आतासाठी एवढंच. बाय.